आता पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे. पन्ना नंबर 65, दूसरी इकाई, चौथी कविता. इस कविता का नाम है छापा. इस कविता के कवि है ओम प्रकाश आदित्य, जिनका जन्म 1936 गुरुग्राम हरियाणा में और मृत्यु 2009 में भोपाल मध्य प्रदेश में हुई थी. ओम प्रकाश आदित्य जी हिंदी व्यंग्य के शिखर पुरुष लेखक माने जाते हैं. व्यंग्य करना यानी टीका टिप्पणी करना, आलोचना करना. एखाद्या गोष्टीबद्दल उपहासात्मक, टीकात्मक केलेलं लेखन याला हिंदीमध्ये हास्य व्यंग्य असं म्हटलं जातं. प्रस्तुत कविता में कवि ने आयकर विभाग के छापे के माध्यम से आम आदमी की आर्थिक स्थिति, छापा मारने वालों की कार्यप्रणाली, इन बातों को दर्शाया है. आयकर विभाग म्हणजे इन्कम टॅक्स विभाग आणि छापा याला हिंदीमध्ये शब्द आहे धावा बोलणं, इंग्रजीमध्ये रेड पडणे आणि मराठीमध्ये छापा टाकणे असं म्हटलं जातं. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपण ज्या पद्धतीने पैसे कमवत असतो त्याच्यापेक्षा जर जास्त पैसे आपल्याकडे आहेत अशी माहिती जर त्यांना प्राप्त झाली, अशी शंका जर त्यांना आली, तर आपले जेवढे बिझनेस असतील, आपलं घर असेल, आपले ऑफिस असतील, आपली जेवढी कार्यालय असतील, त्या सगळ्यांच्यावर इन्कम टॅक्स विभागाच्या वतीनं रेट टाकली जाते, म्हणजे छापा टाकला जातो. तो ऐसे ही एक छापे का चित्रण इस कविता में किया गया है. लेकिन जिसके घर पर छापा पड़ा वो तो काफी कंगाल, काफी गरीब आदमी था. और छापा मारने के बाद जब इनकम टैक्स वाले अधिकारियों के हाथ में कुछ भी नहीं लगा तो उनकी अवस्था क्या हुई, लेखक ने इस परिस्थिति का सामना किस प्रकार किया, इसका चित्रण इस कविता में किया गया है. मेरे घर छापा पड़ा, छोटा नहीं बहुत बड़ा. आता एखाद्या घरामध्ये इन्कम टॅक्सची रेड पडणे म्हणजे समाजामध्ये हा फार मोठा कुतूहलाचा विषय मानला जातो. सगळीकडे त्याची चर्चा केली जाते. पेपरमध्ये आपण सुद्धा वाचत असतो की अशा अशा पद्धतीने या उद्योगपतीच्या घरावर, ऑफिसवर छापा टाकण्यात आला, एवढी एवढी रोकड जप्त करण्यात आली. आपल्याकडे सापडणारा पैसा हा कुठल्या मार्गाने आलेला आहे त्याचे जर आपण व्यवस्थित तपशील दिले तर त्या इन्कम टॅक्स रेडमधून आपण सही सलामत बाहेर सुटू शकतो. काही आर्थिक दंड आपल्याला भोगावा लागतो. पण आपल्याकडे सापडलेल्या पैशाचं, उत्पन्नाचं योग्य कारण जर आपण त्या डिपार्टमेंटला देऊ शकलो नाही तर मात्र इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वतीनं आपल्यावर कडक कारवाई केली जाते. आणि मग न्यूज चॅनलमध्ये, मीडियामध्ये, वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या छापून येतात की अमुक अमुक या व्यक्तीच्या घरामध्ये फार मोठा छापा पडला, एवढी रोकड हस्तगत केली. म्हणजे तो मनुष्य 2 नंबर किंवा काळा पैसा किती कमवतो हे जग जाहीर होतं थोडक्यात. आणि म्हणून एखाद्याच्या घरामध्ये छापा पडला की समाजामध्ये चर्चा होते. पण शक्यतो हा छापा श्रीमंतांच्या घरावर, पैसेवाल्यांच्या घरावर, 2 नंबर किंवा काळे धंदे करणाऱ्या लोकांच्यावर टाकला जातो. कवीच्या घरावर, जो साहित्यिक आहे, लेखक आहे, अतिशय निर्धन आहे, कंगाल आहे, त्याच्या घरावर जेव्हा छापा पडला तेव्हा लेखकाला सुद्धा, कवीला सुद्धा आश्चर्य वाटलं. मेरे घर छापा पड़ा, छोटा नहीं बहुत बड़ा. वे आए, घर में घुसे और बोले सोना कहाँ है. आता ते अधिकारी इतके तत्पर असतात की पटकन येत असतात, सगळ्या गोष्टी सील करत असतात, तुमचे आउटगोइंग कनेक्शन सगळे बंद केले जातात. अजय देवगणचा रेड याच नावाचा एक चित्रपट आहे. छापा टाकणाऱ्या लोकांच्या, अधिकाऱ्यांची कैफियत किंवा जे समाजामध्ये 2 नंबर मार्गाने काळा पैसा कमवत असतात त्या लोकांची मानसिकता या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. तर जेव्हा हे लोक घरामध्ये येत असतात तेव्हा कुठलीही पूर्वकल्पना न देता अतिशय गुप्तपणे छापा टाकण्याचं काम करत असतात. ऐसे ही एक दिन लेखक के घर पर छापा पड़ा. वे घर में आए, घुसे और बोले सोना कहाँ है. सोना यानी गोल्ड. मैंने कहा मेरी आंखों में है, कई रात से नहीं सोया हूं. लेखक हास्य व्यंग्य के कवी थे. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये चेष्टा, मस्करी, टीका, टिप्पणी, आलोचना करण्याची सवय होती. सोना शब्दाचे 2 अर्थ,
म्हणजे प्रत्येक शब्दाचे दोन अर्थ कशा पद्धतीने निघतात हे सुद्धा तुम्हाला पुढे समजत जाईल. उन्होंने पूछा सोना कहाँ है, सोना यानी गोल्ड. लेकिन कवि ने कहा मेरी आंखों में है, कई रात से मैं सोया नहीं हूं. वे रोश में आकर बोले स्वर्ण दो स्वर्ण. अब सोने को दूसरा समानार्थी शब्द है स्वर्ण. स्वर्ण यानी गोल्ड. उनको जरा गुस्सा आया, वो रोश में आए और वो बोले स्वर्ण दो स्वर्ण. मैंने जोश में आकर कहा सुवर्ण मैंने अपने काव्य में बिखेरे हैं, उन्हें कैसे दे दूं. सुवर्ण, सु यानी अच्छे, वर्ण यानी अक्षर. वो तो कवि था, बेचारा निर्धन था, पैसे तो उसके पास थे नहीं. उसने कहा सुवर्ण तो मैंने अपनी कविताओं में बिखेरे हुए हैं, उनको मैं निकाल कर आपको कैसे दे दूं. वे झुंझलाकर बोले, झुंझलाकर यानी काफी क्रोध से. त्यांना परत राग आला. आम्ही विचारतो एक आणि हा माणूस चेष्टा मस्करीमध्ये आम्हाला वेगळीच उत्तर देतोय म्हटल्यानंतर त्यांना जरा राग आला. वे झुंझलाकर बोले तुम समझे नहीं, हमें तुम्हारा अनधिकृत रूप से अर्जित अर्थ चाहिए. अनधिकृत म्हणजे इलीगल, अर्जित यानी प्राप्त किया हुआ आणि अर्थ म्हणजे पैसा. अर्थशास्त्र म्हणजे पैशाविषयी असणारं शास्त्र. आता त्यांनी वेगळ्या भाषेमध्ये हे सांगायला सुरुवात केली. ते म्हटले की तुमच्याकडे बेकायदेशीररित्या ज्या पद्धतीने पैसे आलेले आहेत ते आम्हाला पाहिजेत. मैं मुस्कुराकर बोला अर्थ मेरी नई कविताओं में है. आता इथे सुद्धा अर्थ या शब्दाचा वेगळा अर्थ कवीने लावला. वो कहता है अर्थ वो तो मेरी नई कविताओं में है, तुम्हें मिल जाए तो ढूंढ लो. वे कड़क कर बोले. उनको और ज्यादा गुस्सा आया. चांदी कहाँ है. आता एखाद्याच्या घरामध्ये इन्कम टॅक्सची रेड पडते, तिथं पैसे, सोने, चांदी, हिरे, जवाहरात अशा कोणकोणत्या गोष्टी मिळतात याकडेच त्यांचं लक्ष असतं. त्यांनी टप्प्याटप्प्याने ही चौकशी चालू केली की तुम्हारे घर की चांदी कहाँ है. चांदी म्हणजे सिल्वर. मैं भड़क कर बोला. अब लेखक को और गुस्सा आया. मेरे बालों में आ रही है धीरे धीरे. इथे सुद्धा लेखकानं हास्यव्यंग पद्धतीनेच उत्तर दिलं. उसने कहा चांदी वो तो मेरे सिर पर जो मेरे बाल है उनमें आ रही है. आता बालों में चांदी आ जाना हा एक मुहावरा आहे. म्हणजे केस पांढरे होणे, म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा वयोवृद्ध होत असते तेव्हा त्याचे काळे केस हे पांढरे होत असतात. तो उसने कहा चांदी मेरे बालों में आ रही है धीरे धीरे. वे उद्भ्रांत होकर बोले. उद्भ्रांत यानी उद्विग्न, हैरान. आता मात्र त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वाल्यांना प्रचंड राग आला. ये बताओ तुम्हारे नोट कहाँ है. नोट म्हणजे चलन. परीक्षा से 1 महीने पहले करूंगा तैयार. आता इथं सुद्धा नोट या शब्दाचा वेगळा अर्थ कवीने सांगितला. तो म्हटला जेव्हा माझी परीक्षा असते तेव्हा मी नोटिंग तयार करत असतो, त्या नोट्स मी तयार करत असतो. वे गरज कर बोले हमारा मतलब आपकी मुद्रा से है. इनकम टैक्स डिपार्टमेंट वालों को, उन अधिकारियों को और ज्यादा गुस्सा आया और उन्होंने कहा कि हमारा मतलब आपकी मुद्रा से है. मुद्रा यानी चलन, डॉलर, पैसा. मैं लरज कर बोला. लरज कर यानी भयभीत होना. मुद्राएं आप मेरे मुख पर देख लीजिए. मुद्रा शब्द का दूसरा अर्थ है अपने चेहरे के हाव भाव, एक्सप्रेशंस. तो उसने वैसे ही हास्य व्यंग ढंग से कहा कि ये मुद्राएं तो आप मेरे चेहरे पर देख सकते हैं. वे खड़े होकर कुछ सोचने लगे. उनको पता चला कि ना इसके पास कोई पैसा है, सोना है, चांदी है, और जो बातें हम बता रहे हैं उसके बेढंग से उत्तर वो दिए जा रहा है. तो वो इनकम टैक्स डिपार्टमेंट के अधिकारी कुछ सोचने लगे. फिर शयन कक्ष में घुस गए. शयन कक्ष यानी ऐसा कमरा जहां हम सोते हैं, अंग्रेजी में जिसे बेडरूम कहा जाता है. फिर शयन कक्ष में घुस गए और फटे हुए तकिये की रुई नोचने लगे. तकिया म्हणजे उशी आणि रुई म्हणजे कापूस. मग बऱ्याचदा पैसे हे वेगवेगळ्या ठिकाणी लपून ठेवले जातात. भिंतीमध्ये एखादं कपाट केले जातं, सिलिंगमध्ये लपवले जातात, बाथरूममध्ये लपवले जातात, बेड खाली लपवले जातात, उशा गाद्यांमध्ये लपवले जातात. तसं त्यांनी इकडे तिकडे शोधाशोध चालू केली. त्यांच्या घरामध्ये ज्या उशा होत्या त्या त्यांनी फाडून टाकल्या, त्याच्यातला कापूस इकडे तिकडे ते अस्ताव्यस्त करायला लागले. उन्होंने टूटी अलमारी को खोला. कभी वाकई में निर्धन था, गरीब था, उसके घर में ऐसा कुछ पैसा था ही नहीं.
एक टूटी फूटी अलमारी थी, उसे भी खोलकर उन्होंने देख लिया। रसोई की खाली पीपियों को टटोला। रसोई जहां खाना पकाया जाता है म्हणजे किचन, आणि पीपिया म्हणजे मोठमोठे डबे. ते स्वयंपाकघरामध्ये गेले आणि तिथे असणारे जे डबे आहेत ते डबे त्यांनी तपासून पाहिले. बच्चों की गुल्लक तक देख डाली. गुल्लक म्हणजे लोटकं, ज्याच्यामध्ये लहान मुलं कॉईन टाकत असतात, पैसे टाकत असतात, ज्याला भिशी म्हणतो आपण. आता त्यात किती असणार? चिल्लर असणार, 10, 20, 30, 50 रुपये असणार. तो इनकम टैक्स डिपार्टमेंट वाले अधिकारियों ने उन बच्चों की गुल्लक तक देख डाली, पर सब में मिला एक ही तत्व, खाली. खाली म्हणजे रिकाम. यानी उन्होंने वहां पर आकर उनके तकिए फाड़ दिए, उनकी रुई नोचकर बाहर फेंक दी, उनकी टूटी फूटी अलमारी को टटोला, पीपियों को टटोला, बच्चों की गुल्लक तक देख डाली, लेकिन बेचारे कवि, उनके पास कुछ भी नहीं मिला. यानी सब जगह पर उन्हें खाली हाथ लौटना पड़ा और उन्हें अपेक्षा की तरह कुछ पैसा नहीं मिला. कनस्तरों को मटकों को ढूंढा, सब में मिला शून्य ब्रह्मांड. कनस्तर म्हणजे पिपा, म्हणजे मोठे पीप, बॅरल. मटके म्हणजे त्या घरात असणारी भांडी कुंडी किंवा घागरी. इन सारी बातों को उन्होंने ढूंढा, लेकिन उनमें मिला शून्य ब्रह्मांड. ब्रह्मांड यानी रिक्त संसार. यानी एक कवि के घर में कुछ भी नहीं था, और यही उसकी असलियत थी. इनकम टैक्स डिपार्टमेंट के आदमियों को उसके घर में कुछ भी हासिल नहीं हुआ. देखकर मेरे घर में ऐसा अरण्य कांड. अरण्य कांड यानी ये सारा बिखरा हुआ घर, यानी वो तो काफी निर्धन है, गरीब है, इस बात की उन्हें भनक लगी. देखकर मेरे घर में ऐसा अरण्य कांड, उनका खिला हुआ चेहरा मुरझा गया. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची जी माणसं आलेली होती ती अतिशय तावातावानं, चुस्ती फुर्तीनं आलेली होती की काहीतरी आपल्याला इथे सापडणार, पटकन आपण मोठी रेड मारणार. पण असं काहीच झालं नाही. और उनके 20 सूची हृदय में रौद्र की जगह करुण रस समा गया. येताना ते अतिशय आवेशामध्ये, कडक जोशामध्ये होते, एकदम स्ट्रिक्ट होते. पण घरात आल्यानंतर त्यांनी त्या घराची अवस्था बघितली. अतिशय गोरगरीब घरामध्ये त्यांनी रेड टाकलेली होती. आणि त्यांच्या मनामध्ये जरा दया आली. करुण रस समा जाना यानी दया आ जाना. वे बोले, क्षमा कीजिए, हमें किसी ने गलत सूचना दे दी. अपनी असफलता पर वे मन ही मन पछताने लगे. शेवटी त्यांनी कवींची माफी मागितली. ते म्हणते आम्हाला जरा चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली आणि आपण जे काही केलं त्याबद्दल त्यांना जरा पश्चाताप वाटायला लागला. सिर झुकाकर वापिस जाने लगे. खाली मान घालून रिकाम्या हाताने ते परत जायला लागले. उन्हें रोक कर, मैंने उन्हें रोक कर कहा, ठहरिए. ते घरामध्ये आले, सगळं तपासलं, कवीच्या घरामध्ये काहीही सापडलं नाही. निराश झाले, हताश झाले. त्यांनी कवीची माफी मागितली आणि जेव्हा ते बाहेर पडायला लागले तेव्हा कवीने त्यांना थांबवलं. सिर मत धुनिये, मेरी एक बात सुनिये. आता पुढचा पॅसेज हा आपल्याला गुलाबी रंगामध्ये दिलाय बघा, कारण या पॅसेजवर आधारित त्याच्या शेजारी आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे सूचना के अनुसार कृतियां, त्याच्यातला पहिला एक कृती पूर्ण कीजिए, त्याच्यामध्ये 1, 2, 3 हा स्वाध्याय फक्त या गुलाबी रंगाच्या पॅसेजवर आहे, म्हणून त्याचा रंग तिथं वेगळा दिलेला आहे. तो कवि ने कहा, सिर मत धुनिये, मेरी एक बात सुनिये. सिर धुनना यानी पछताना, तो एक मुहावरा आहे. कवी म्हटले आता पश्चाताप करू नका, माझं एक म्हणणं ऐका. मेरे घर में अधिक धन होता तो आप ले जाते. माझ्या घरामध्ये जर विनाकारण ज्यादा पैसे आपल्याला सापडले असते तुम्ही नक्की घेऊन गेला असता. अब जब मेरे घर में बिल्कुल धन नहीं है तो आप मुझे कुछ देकर क्यों नहीं जाते. लेखक हास्य व्यंग्य के कवी थे. कवींना पण माहिती होते की आपल्या घरामध्ये काही सापडणार नाही, आणि म्हणून त्यांनी सोना, चांदी, अर्थ, मुद्रा याची आपल्या आपल्या पद्धतीने उत्तरं सांगितलेली होती. तो उन्होंने इनकम टैक्स डिपार्टमेंट के अधिकारियों को एक प्रश्न पूछा कि अगर मेरे घर में कुछ मिल जाता तो वो आप वो ले जाते. जब आप मेरे घर में कुछ भी नहीं हासिल कर सके हैं तो जाते समय आप मुझे कुछ दे क्यों नहीं जाते.
म्हणजे श्रीमंतांच्या घरामध्ये छापा टाकल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडचे पैसे घेऊन जाता, तसं चुकून तुम्ही गरीबाच्या घरामध्ये आलेला आहात. माझ्याकडे तर अजिबात पैसे नाही आहेत, सगळं रिकाम आहे, मी निर्धन आहे, मी अतिशय गरीब आहे. मग तुम्ही मला जाता जाता काही पैसे का देत नाही? जिनके घर में सोने चांदी के पलंग और सोफे है, उन्हें आप निकलवा लेते हैं. ज्यांच्या घरामध्ये सोन्या चांदीचे पलंग सोफे म्हणजे अतिशय आलिशान वस्तू, महागड्या वस्तू आहेत, फर्निचर आहे, ते तुम्ही घेऊन जाताय, जप्त करताय. बहुत अच्छी बात है, निकलवा लीजिए. आणि हे तुमचं बरोबरच आहे, असं तुम्ही केलंच पाहिजे. पर जिनके घर में बैठने को कुछ भी नहीं, पण ज्यांच्या घरामध्ये बसायला तोडकी मोडकी खुर्ची सुद्धा नाही, उनके यहां कम से कम एक तख्ता तो डलवा दीजिए. म्हणजे श्रीमंतांच्या घरामध्ये जे जे सापडेल ते सगळं तुम्ही गुंडळून जप्त करताय. माझ्या घरामध्ये तुम्ही आलात, इथं तुम्हाला साधी मोडकी खुर्ची सुद्धा बसायला मिळाली नाही. तख्ता म्हणजे एखादा बाक किंवा एखादा बेंच किंवा बसण्याची जागा. यानी मेरे घर में जब कुछ भी नहीं मिला तो कम से कम जाते समय एक तख्ता तो डलवा दीजिए. ऐसे उपहासात्मक ढंग से उन्होंने उन अधिकारियों को कहा. यानी कवि के घर में जब आयकर विभाग के छापे वाले लोग आए, वे अधिकारी किस प्रकार चुस्ती फुर्ती से आए, लेकिन किस प्रकार उन्हें कुछ भी हासिल नहीं हुआ, और निराश होकर जब वो वापस जाने लगे तो कवि ने उनको क्या सुझाव दिया, इसका चित्रण इस छोटी सी कविता में हास्य व्यंग ढंग से प्रस्तुत किया है. आता या कवितेचा अर्थ आपल्याला समजला असेल. माझ्या शिकवण्याबरोबरच तुम्हाला दीक्षा ॲपवर किंवा आणखीन जे काही व्हिडिओ येतील त्या ॲपवरून तुम्ही याचा अर्थ समजून घेतला तरी चालू शकेल. आता या कवितेवर आधारित स्वाध्याय काय काय सोडवायचं हे मी आपल्याला सांगतोय. पान नंबर 66 वर सगळे शब्दार्थ दिलेले आहेत. ते सगळे शब्दांचे अर्थ लिहायचे. संपूर्ण कवितेचा भावार्थ लिहायचा. पान नंबर 66 वर प्रश्न दिलेला आहे, सूचना के अनुसार कृती पूर्ण कीजिए, 1 2 3 हे सुद्धा पूर्ण करायचं आहे. आता तिसरं दिलेला आहे, अंतिम 4 पंक्तियों का भावार्थ लिखिए. आता हा प्रश्न परत रिपीट लिहिण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण सगळा भावार्थ लिहिलेला आहे. यानंतर पान नंबर 67 वर स्वाध्याय, याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7 हे सगळे सोडवायचं आहे. 7वां है, कर जमा करना देश के विकास को गति देना है, इस विषय पर अपने विचार. कर म्हणजे टॅक्स. आपण वेगवेगळे टॅक्स भरत असतो. इन्कम टॅक्स, प्रोफेशन टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, असे कर देशाला जमा होत असतात. त्यातनं पैसे मिळत असतो आणि त्यातनं आपल्या जनतेसाठी मूलभूत सोयी सुविधा या मिळत असतात. तर त्याबद्दलचं आपलं स्वमत हे अर्ध पान किंवा 8 ते 10 ओळींमध्ये पाहिजे. उपयोजित लेखनामध्ये आपल्याला विज्ञापन तयार कीजिए असा प्रश्न दिलेला आहे. विज्ञापन म्हणजे जाहिरात, एक ॲडव्हर्टाईज तयार करायची. पुस्तक प्रदर्शनी, पुस्तक विक्रीचा एक सेल लागलेला आहे. पुस्तकों के प्रकार, तिथे कोणकोणती पुस्तकं मिळणार, सेलची विशेषता काय आहे, सेल कुठल्या ठिकाणी लागलेला आहे, स्थल, तिथी आणि समय म्हणजे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत हा सेल आहे, आणि त्या बुक स्टॉलची वेळ किती ते कितीपर्यंत असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीची एक आकर्षक जाहिरात तुम्ही तयार करायची आहे. पुस्तकाचा एखादा सिम्बॉल तुम्ही तिथं टाकू शकता, वापरू शकता. बऱ्याच सेलच्या ज्या जाहिराती असतात त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मोठ्या अक्षरामध्ये टायटल, सब टायटल किंवा त्याची सगळी माहिती दिलेली असते, तशा पद्धतीची माहिती आपण लिहायची आहे आणि त्याला एक चौकोनी फ्रेमिंग असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं एक आकर्षक जाहिरात आपण तयार करायची आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आज आपण या ऑनलाईन तासाला दुसऱ्या इकाईमधील जी आपली 4थी कविता आहे, छापा, या कवितेचं स्पष्टीकरण बघितलं आणि याच्यावर कोणकोणत्या प्रकारचे स्वाध्याय सोडवायचे आहेत हे स्वाध्याय आपण बघितले. ही कविता आपल्या सगळ्यांना समजली असेल. या पद्धतीनं आपण आपला स्वाध्याय पूर्ण ठेवायचा आहे. आणि याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी मला शंका विचारलेली होती की जिथं आपली पहिली इकाई चालू झाली, दुसरी इकाई चालू झाली, या दुसऱ्या इकाईमध्ये पहिली कविता आहे बरशही जलद. ही बरशही जलद कविता थोडीशी प्राचीन काळातली असल्यामुळं, तुलसीदास लिखित असल्यामुळं त्याचा अर्थ
आपण दीक्षा ॲपद्वारे किंवा गाईडद्वारे अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरचा स्वाध्याय पण सोडवायचा आहे. आता जी आपली दुसरी इकाई आहे, या दुसऱ्या इकाईमध्ये तिसरा पार्ट जो आहे श्रमसाधना तो कॅन्सल झालेला आहे. म्हणजे दुसऱ्या इकाईमध्ये बरेचशाही जलद, त्यानंतर 2 लघुकथा आहे आणि त्यानंतर आज शिकलेली छापा, म्हणजे 1, 2 आणि 4 या टॉपिकचा अभ्यास आपण वहीमध्ये व्यवस्थित लिहून पूर्ण ठेवायचा. ठीक आहे, इथं आपला ऑनलाईन तास संपलेला आहे. आपण ग्रुपमधून लेफ्ट होऊ शकता.